हाय गाईज, हंटर डायरीजमध्ये मी ओंकार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आजचा विषय असा आहे की आपण चाललो आहे कोकणामध्ये ट्रिपला आणि ऑलमोस्ट आता 4-5 दिवसच राहिले त्या ट्रिपला जायला. फ्रायडेला पहाटे 6 वाजता निघायचं प्लॅनिंग सुरू आहे आणि थर्सडेला जे माझं लॉगआउट होईल रात्री 3:30 वाजता, त्यानंतर सकाळी 6 वाजता निघायचा प्लॅन आहे. आता बघू कसं होतं तो टायमिंग. आणि प्लस पॅकिंग सुरू आहे आपली. मी प्रॉमिस केलं तुम्हाला की दाखवेन, पण खूप जास्त मेसी आणि अजूनही कन्फ्यूज आहे आम्ही की काय भरायचं आहे बॅगमध्ये किंवा किती भरायचं आणि जे गॅजेट्स आणि जे टूल किट आहेत आपले. सो ते टूल किट्स वगैरे आम्हाला ॲडजस्ट करायचे आहेत. अर्धे त्याच्या बॅगमध्ये, अर्धे माझ्या बॅगमध्ये असं न्यायचं आहे. सो ते सुद्धा आता सध्या प्लॅनिंग सुरू होतं. तर थोड्या वेळाने मी भावाकडे जाईन. त्याने अजून एक जुगाड काढला आहे. आपला जो हा माझा DJIचा जो माईक आहे तो आपल्या इंटरकॉमच्या माईकला लावायचो ना मी. सो आता त्यांनी अजून एक जुगाड काढला आहे की हेल्मेटमध्ये अजून एक आय डोंट नो आता काय केलं ते. सो त्याच्याकडे गेल्यावरच कळेल आपल्याला काय आहे ते आणि किती काय सक्सेसफुल होते ते ते सुद्धा बघूयात. माझ्यावरतीच प्रयोग करायचा चालला आहे त्याचा, माझ्या हेल्मेटवरती. सो आता लेट सी, बघूयात आता. आणि सो तेच गॅजेट आणि टूल किट आम्ही स्प्लिट करणार आहे दोघांमध्ये. सो आता बघूयात. आता मी फ्रेश वगैरे होऊन निघेल त्याकडे. तर चला भेटूयात पुढे. तोपर्यंत तुम्ही इंट्रो बघा. तर काय आपण निघालो आता आपल्या भावाकडे, कारण पॅकिंग सुरू आहे आणि त्याच्याकडे 2-3 असे टूल्स आहेत. एक टूल बॉक्स आहे आपला अख्खा, की गाडीसाठीच लागणार आहे जर कुठं काय झालं इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये. तर एक टूल बॉक्स आहे, तो आपल्या बॅगेत घ्यायचा कारण त्याची बॅग ऑलमोस्ट फुल झाली आहे. सो ते आपल्याला आपल्या बॅगेमध्ये टाकायला लागणार आहे. आणि अजून 1-2 गॅजेट आहेत, ते पण बसले तर माझ्याच बॅगेमध्ये घेईल. आणि ही जी ब्लॅक वायझर जे दिसते ना तुम्हाला, अरे यार ब्लॅक वायझर शिट बी ब्लॅक वायझर चेंज करायचं होतं, पण आता मी ते वायझरच क्लिअरवाला वायझरच नाही घेतलं, विसरलो. ठीक आहे, ते घरी गेल्यावर मी परत चेंज करू शकतो, एवढं काय नाही आहे त्याचं एवढं. ते ब्लॅक वायझर काढूनच टाकेल हाच विचार करतो आहे. जेव्हा कधी फोटोशूट वगैरे करेन ना मी तिथे, तेव्हा लावायला होतं परत. पण मला असं त्याचं टेन्शन आहे की परत ते घेऊन जायचं, कारण आपली बॅग ना मला वाटतं अशी खचाखच फुल होणार आहे. कारण आता माझे कपडे तर आहेत, कपडे प्लस ते गॅजेटचे बॉक्स झाले, प्लस अजून मी विचार करतो की लॅपटॉप पण न्यावा. कारण लॅपटॉपचा घ्यायचा विचार केलाच आहे आपण, लॅपटॉप टाकणार आहे बॅगेत. सो आता तो लॅपटॉप वगैरे सगळं नेऊन तर ऑलमोस्ट अख्खी बॅग फुल होणार आहे. फक्त होप सो की लॅपटॉप आपला डॅमेज वगैरे नाही होणार ट्रॅव्हलिंगमध्ये. खांद्यावर तर मला घ्यायचा नाही आहे, पण इन केस जर जास्तच वाटलं रिस्की तर मी घेईल खांद्यावरती, कारण आपली खांद्यावरची बॅग पण मी घेणार आहे, सॅक बॅग. तर ती वाली घेईल. कारण लॅपटॉप न्यायचं कारण एवढंच आहे की आपल्या स्टोरेजचं, आपली जी मेमरी कार्ड आहे ॲक्शन कॅममधलं ते 512 GBचं आहे आणि ते ऑलमोस्ट फुल होणार आहे, कारण आपण 4 दिवस राहतो आहे तिकडे आणि कॉन्टेंट तर भरपूर शूट होईल. सो तेच पूर्ण फुलच होईल. आणि जसं फुल होईल तसं पटकन आपल्या लॅपटॉपमध्ये कॉपी पेस्ट करायचं आणि लगेच फ्रेश स्टार्ट. सो तो मोठो आहे मेन म्हणजे आपला न्यायचा. ट्रिपची एक्साइटमेंट खूप आहे, पण एक्साइटमेंट आम्ही दाखवत नाही आहे जास्त, कारण आधी जे डेट ठरली होती आमची त्या डेटसाठी आम्ही एवढे एक्सायटेड होतो की पार ती कॅन्सलच झाली. त्यामुळे आम्ही सध्या एक्सायटेड दाखवत नाही आहे. जेव्हा मी गाडी घेऊन पॅकिंग करून गेअर्स घालून गाडी घेऊन माझ्या भावाकडे जाईन, तेव्हा ठरवेन की आपली ट्रिप सुरू झाली आहे म्हणून. इथे मोकळ्या रस्त्यावर चालवायला मजा येते, म्हणल्यावर तिकडे हायवेला वगैरे चालवायला काय मजा येईल यार. वेटिंग फॉर दॅट डे, पण नो एक्साइटमेंट गाईज. अजिबात एक्साइटेड नाही व्हायचं आहे. कधी आपलं कॅन्सल होऊ शकतं, नाही होणार आहे हे तर 99% तर आहे. माझ्या घरापासून भावाचं घर ऑलमोस्ट 10 मिनिट्सच आहे फक्त, पण तरी मी हेल्मेट घालतो आहे कारण रिस्क नाही घ्यायची. आणि हा जो रोड आहे त्याच्या घराकडे जायला तो ऑलमोस्ट रिस्कीच आहे. इथं ॲक्सिडेंट तर होतच असतात, म्हणून आपलं सेफ्टी बाबा महत्त्वाची. आणि माझ्या भावाचं जे ऑफिस आहे ना, त्या ऑफिसमध्ये तर असं रूल आहे की त्याला जर कोणी बघितला विदाऊट हेल्मेट गाडी चालवताना आणि ऑफिसमध्ये कंप्लेंट दिली तर कदाचित त्याला टर्मिनेशन पण होऊ शकतं. असे पण रूल आहेत त्याच्या ऑफिसमध्ये. म्हणून तो दुकानात जरी जायचं झालं जवळच्या जवळ तरी हेल्मेट घालून जातो आपला. आणि मी हे नॉर्मल जेव्हा आपण फिरतो ना इथले ते, तर मी फुल फेसवालं बल्क लावा नाही घालत.
एक नॉर्मल आपलं जे फक्त डोक्याला बसतं ते वाला, त्याला काय बोलतात विसरलो मी, ते वाला घालतो मी. तर आता माझी तुम्हाला थोबाड दिसत असेल, माझे डोळे बिळे. आज तर झोप झाली आहे व्यवस्थित, पण तरी मी माईकचं गेन जरा चेक करायचं विसरलो आहे गाईज. मी डायरेक्ट माईक लावला आणि निघालो. आत्ता दुपारची वेळ तरी काहीच ट्रॅफिक नाही. जेव्हा संध्याकाळी याल ना तुम्ही, इथेच 5-10 मिनटं लागतात एअरपोर्टलाच. टर्न घ्यायला, यू टर्न घ्यायला, जेवढा लसून. इट्स टोटली वर्स्ट इट इज. आय थिंक आय वॉज बॉर्न इन रॉंग एरास. कोणत्या पिक्चरचा डायलॉग आहे काय सांगा जरा. मराठी पिक्चरच आहे. आय वॉज बॉर्न इन रॉंग एराच. फायनली आलेलो आहे आपण आपल्या बंधुराजांकडे, सुधीर दादा भावेकर्स. कसं रे आगे नाहीच गाडी आहे. अरे म्हणून का कॉपरा टाकतो इथं. अरे मी आणायचं विसरलो, क्लिअर वालं चेंज करायचं. मी आणायचं विसरलो. घरी गेल्यावरती मला ट्राय करायला काय म्हणता गाईस. गाईज आम्ही पॉडची ही घेतली होती अजून एक भावानी. त्याच्या क्लॉ मिनीमध्ये त्याचा सगळा सेटअप नाही बसला, पण त्यांनी अजून एक घेतली. त्यामध्ये त्याचे अर्धे कपडे बसले. पण ती एवढी छोटी काय झाली अशी, करावं लागते. अच्छा असं आहे काय. ही गाईज आपली हायड्रेशन बॅग हे घेतलेली भावानी त्या दिवशी. लेट्स सी दिस हायड्रेशन बॅग. एकदम PUBG आणि CS मधलं लेवल 2चं बेस्टच दिसते. नुसते गॅजेटवर गॅजेट झाले ते. वेस्ट बॅग एक आहे. हे वायझर ठेवायला एक वेगळी बॅग आहे व्हाईट टेराची. कितीला घेतली? 600 रुपये. स्वस्त आहे तरी. तर काय देऊ का, टूल बॉक्स आहे आपला. हा मला माझ्या बॅगेत ठेवायला लावले भावाने. की एवढं नाही जवळ, मला जास्त असेल. आणि हे आपलं पंक्चर किट आहे. पंक्चरचे पॅच असतात ना ते वाले ते. बापरे, तो अजून कोंबलं म्हणजे अजून थोडं झालं सगळं. असं आडवं नाही का ब्रो काय असं. आता हा कसा डब्बा आहे, त्यात काय ठेवता आला तर ही अख्खी बॅगच द्यायची कशी. जास्त नाही ना आता झालंय ते जड. त्यात काय ठेवलंय पंक्चर किट. बट स्टील गाईज भावाकडे आलो. मला आता आम्हाला परत बाहेर जायचं आहे, कारण त्याला कंड उठलाय कॅफेमध्ये जाऊन पास्ता बिस्ता खायचं काहीतरी. सो आता आम्ही पास्ता खायला जाऊ. आणि तिथनं अजून एक सिटीमध्ये काम आहे आम्हाला, काजू कतली वगैरे घ्यायची वाटतं काहीतरी, तो ते पण घेऊन येऊ. सो आपली पॅकिंग तर थोडीशी बाजूलाच राहिली. पण आणि जे काम करायला आलं तो हेल्मेटचं माईक, ते पण तो म्हणतो थोड्या वेळाने करू, कारण याला आता पास्ता खायचं कंड उठलाय. सो चला म्हणलं आता. चला आता काय, विकेंडला आम्हाला घरचं जेवण नरड्याखाली जात नाही अशी गोष्ट आहे. सो चला चलूयात मग. आणि आम्हाला दुसरं बघ आहे सॅम, हे GT ओनर, GTचं सर्व. कधी शेवटची काढली होती माहीत नाही आम्हाला GT बाहेर, पण ठीक आहे. ठीक आहे चला काहीच पुढे भेटूयात. मेरे को ऑफिस जाने का वो गाड़ी धोने की, उसका पूरा ऑयल बिल बाहर आया हुआ है. उसको आज धो के मैं उसको बंद करके रखूंगा. लास्ट टाइम में धोई थी गाईज. कसं मस्त मी धुवून ठेवली होती, धुवून केला इंडस. काहीच नाही, इथं आमच्या इथं अशी भांडणं असतात गाडीवर. नाही एवढ्या गाड्या पडल्यात, पण आम्हाला मोजक्याच गाड्या द्यायच्या असतात त्यांच्यासोबत. तर बघूया आता त्यांचे कुठली नेणार मग. फायनली कुठली आली नाही ना मग. ॲव्हेंजर तू धुणार आहे का आज, म्हणून पाहिजे तुला. हो मला उद्या जायचं ऑफिसला. अच्छा ऑइल बाहेर आलो. मागच्याच पण नेलती, म्हणलं तुला आल्यावर ते धुवून देतो. आलाय 11:30 मला तर काय नाही धुवून दिलं.
आज आम्ही ना आता चितळेला आलोय. विकेंडला बाहेर फिरायचं म्हणलं ना तर खर्चच असतो रे बाबा. इथं नाही म्हणलं तरी बघा एवढं घेतलं मी सर्व. एवढी बॅग आपली रे खर्च नुसता खर्च. याच्यासोबत जर फिरलं ना याच्यासोबत नाही म्हणलं तरी माझे 1000 रुपये वाया जातात. मी नाही म्हणलं त्याच्या पण मला घ्यायचं ना कसं इथं आणलं मग तू. कंट्रोल आता होत नाही. जाऊ दे आता घरी चाकणं आयटम संपले होते सगळे. रात्रीचे लॉग इनच्याच भूक लागते रे मला म्हणून मी घेतलं होते. मग काय चितळेला आलतो आम्ही फक्त काजू कतली घ्यायला. मग आता आमची शॉपिंग बघा फक्त आता. माझी बघा 3000. तुझं किती बिल झालं? 1600. वा माझं 1500. 3000 रुपये चुरडा. काय आता बोलायचं. चला भेटूयात. तर जायचं आता आम्ही आलोय माझा फेवरेट बिस्ट्रो कॅफेला. बघा पास्ता बिस्ता ऑर्डर केला आहे. वाजलेत 5. घरी जाऊन आता ते हेल्मेटचा जुगाड बघायचा आहे. प्लस आता आम्हाला ते बाईक धुवायची. आपली पॅकिंग घरी तरीच राहिली. आता ते घरी गेलं उरलेली पॅकिंग करायला लागणार आहे. माहीत होता काय बोलतात त्याला अननेसेसरी प्लॅन होता. अननेसेसरी पण नाही म्हणता येणार पण अचानक आलेला प्लॅन आहे. पण ठीक आहे. माझा मोस्ट फेवरेट पिंक सॉस पास्ता. कधी आलं तरी माझं ही डिश तर फिक्स पिंक सॉस पास्ता. आणि कॅफेच्या इथे माझ्या हृदयाचं खूप जवळचं आहे. कारण 2014 ते 2016 आवाज वर्किंग केलं. माझ्या महिन्यात 2 महिन्यात एकदा तरी चक्कर असते मी. कॉफी प्यायला किंवा पास्ता खायला. तर काहीच फायनली आम्ही घरी आलोय आता. एवढं ते सगळं करून आता पास्ता बिस्ता खाऊन शॉपिंग करून. तर हे माझं एमटीचं हेल्मेट आहे ना. तर त्यामध्ये तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं होतं आम्ही ते जो इंटरकॉमचा माईक आहे ना त्या माईकला मी माईक लावला होता आपला DJ यायचा. तर आता भावाने अजून एक जुगाड काढलाय की तुम्हाला दिसतोय का नाही काय इंटरकॉमचा माईक. तर काहीच हा जो माईक आहे ना इंटरकॉमचा दिसतोय का तुम्हाला का इथं खाली आहे. हा जो इंटरकॉमचा जो माईक आहे ना तर त्याला आम्ही माझा DJIचा माईक लावणार होतो. तर माझ्या DJIचा माईक मी कसं लावायचो त्याला तर हा जो आपला क्लिपर आहे ना आम्हाला दिसतोय का आम्हाला आम्ही त्याला असं अडकवायचो. पण सीन असं झालं की ते क्लिपरला थोडेसे असे दात टाईप आहेत आणि मग ते इथं ना ह्याला डॅमेज करतात. सो आम्ही एक जुगाड काढला त्याला आणि ह्याला एक मॅग्नेटिक माउंट आहे. असं चिकट खूप स्ट्रॉंग येतो. तर एक जुगाड काढला की आम्ही तुम्हाला तर दाखवून डायरेक्ट आम्ही काय करणार. तर भावाने एक जुगाड शोधून काढला. आता बघू तो करून बघूयात सक्सेसफुल होईल सक्सेसफुल. पण चालू आहे तरी प्रयत्न आमचे. ह्याच्यावरती मॅग्नेट बसेल ना म्हणजे डायरेक्ट मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही येणार. ओके ह्याच्यावरती माईक चिटकल तुझा अच्छा डायरेक्ट मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये नको म्हणून ते 2 लेअर एकदम प्रोफेशनल. तर काय 3Mची डबल साइडेड टेप आहे ना ती आम्ही लावली आता त्या कॉईनला आणि तो कॉईन आतमध्ये आम्हाला स्टिक करायचं आहे प्रॉपर. सेंटरला का वापरतो तर गाईज हा जुगाड होता आमचा. 1 रुपयाचा कॉईन घेतला आम्ही. तो डबल टेपने आतमध्ये फुल चिटकवलंय भरपूर झाला असा एकदम परफेक्टली. तर त्याच्यावरती मग आपलं मॅग्नेट जे आहे ना ते मॅग्नेटिक माईक जो आहे तो डायरेक्ट त्याच्यावरती चिटकेल इन्स्टेड ऑफ या आपल्या बघ इथे डॅमेज झाले त्याला डॅमेज झालेलं आहे. सो असं तो जुगाड होता मला तो हेल्मेटसाठी. 5 मिनिटाचं काम होतं. भावाने 5 तास झालं तो मला ते. आता आपलं राहिलं ते माझं जे ब्लॅक वायझर आहे ते चेंज करून मला क्लिअर वायझर लावायचं. ते आता मी घरीच ट्राय करतो. आज मी इथे नव्हतो भावाने मी विसरून गेलो होतो बॅगेट टाकायचं. तो बोलतो की ट्रिपला जेव्हा येशील नाही ते इथं चेंज कर इथंच झालं. पण बघू मला पॉसिबल झालं. मला इथे एवढंच वाटतं की माझ्याकडे तुटायला नको कारण मी कधी चेंज नाही केलं मला वायझर. सो आता तो तेच बोलतो.
तर काहीच आता आलोय तर म्हणलं एक गाडीवरती थोडंसं पाणी बिणी मारून घ्यावं. खूप जास्त खराब झाले आपल्या इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. मला थोडंसं पाणी घेईल. पूर्ण साफ नाही करणार आहे साबण वगैरे, फक्त पाणी मारून घेतो. कारण बुधवार किंवा गुरुवारी एकदा क्लीन करेन. आपल्याला शुक्रवार सॅटर्डेला सकाळी निघायचं ना, तर 1-2 दिवस आधी मी क्लीन करून ठेवतो. सो ती माझी एकदा क्लीन करायला आणि भावाचे KTMचं पण चालेल एकदम डीप क्लीन करायची तुला. तर काहीच आलो मी घरी थोड्या वेळापूर्वीच. तर आजचा दिवस कसा होता हे तुम्ही पाहिलंच आहे. पॅकिंग सोडून बाकीच्या गोष्टी सुरू होत्या आपल्या, चालायचंच थोडंफार. आणि माझं जे आता प्लॅनिंग असं आहे की 4 दिवस जे राहिलेत त्या 4 दिवसामध्ये थोडं पॅकिंग करावं जरा, म्हणजे एकदम लोड नाही ना आदल्या दिवशी. सो थोडं पॅकिंग करून आपल्याला गॅजेट्स आणि टूलबॉक्स ॲडजस्ट करायचा आहे. तर ते झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करता येईल. आणि आपली ही पहिलीच ट्रिप आहे लगेज वगैरे कॅरी करून घेऊन जायची बाईकवरती. सो कसं होतंय काय होतंय आता ते बघावं लागेल आपल्याला. होप सो छानच होईल. आणि आपण देवगडला चाललो आहे ना, सो माझं असं प्लॅनिंग चालू आहे की देवगडला गेल्यानंतर 3 ते 4 एपिसोडची सिरीज तिथं बनवावी. आणि त्यासाठीच आपण लॅपटॉप वगैरे पण नेतो आहे, कारण पूर्ण स्टोरेज मला वाटतं ते 512 GB पुरेल. सो त्यासाठी लॅपटॉपमध्ये हे सगळं जे भरलेलं कॉपी पेस्ट करून पूर्ण एमटी मेमरी कार्ड मला यूज करायला मिळेल तिकडे गेल्यानंतर. पूर्ण मला दाखवता नाही येणार आय थिंक, असं वाटतंय मला, कारण कदाचित 4 दिवस कमी पडतील पूर्ण देवगड आणि पूर्ण डिटेलमध्ये दाखवायला. पण तरी मी प्रयत्न करीन मेन गोष्टी तुम्हाला दाखवायच्या. सो आता बघू कसं होतंय. 100% मी माझा प्रयत्न तर ठेवणार आहे. तुम्ही पण तेवढंच प्रेम द्या त्या व्लॉगला. चला मग, हा व्लॉग तुम्ही पाहिला, अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.